मी स्पष्टपणे सांगत आहे, संजय दीना पाटील नाक घासून जरी म्हणजे महाराष्ट्रात मध्ये एक म्हण आहे की नाक घासून माफी मागितली, पोटात मान घालून माफी मागितली, तरी सुद्धा कायद्यासमोर त्या माफीला काही किंमत नाही. ते सिव्हिल रॉंग नाही आहे, ते सिव्हिल रॉंग नाही आहे, ते अत्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीची भाषा आहे. ते अत्यंत जीवे मारणं म्हणजे पार्ट 2 आहे गुन्हेगारी संहितेमध्ये. आणि त्यामुळं पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करावा. जे काही त्यांना वाटत असेल कॉग्निजेबल नॉन कॉग्निजेबल गुन्हा दाखल करावा सो मोटो. आणि जर गुन्हा दाखल करत नसतील तर मी संबंध पत्रकारांना आव्हान करतो की त्यांनी एक पत्र तयार करावं. त्या पोलीस स्टेशनला मी त्यांच्या सोबत एक कायद्याचा विद्यार्थी म्हणून संजय दीना पाटलाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी मी सोबत चलेल, मी समोर असेल आणि मी गुन्हा दाखल कसा करावा लागतो पोलिसांना हे कायदेशीर समजावून सांगेल. कारण आजचे पोलीस जे मी पाहिले संजय दीना पाटलाच्या तिथले, ते पोलीस हताश होते. पोलिसांनी हताश होता कामा नये. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कायम कायद्याला बळ देणार आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशा अपप्रवृत्त विचारांना बिलकुल थारा देणारे नाहीत. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अशा प्रकारच्या बाष्कळ भाषेचा विचारच असू शकत नाही, या मताचा मी आहे. त्यामुळं जर पोलीस स्टेशनला जायची वेळ आली तर गुणरत्न सदावर्ते एक संपादक, म्हणजे मी रिपोर्ट नावाच्या साप्ताहिकाचा म्हणजे संपादक राहिलेला माणूस आहे. बाळशास्त्री जांभेकरांच्या म्हणजे पोंबुर्ल्याला पहिल्यांदा पुतळा ज्यावेळेस प्रतिष्ठापना झाली त्यांच्या पुतळ्याची, त्यावेळेस त्या प्रतिष्ठापनेला म्हणजे आज 20 वर्ष होऊन गेले, त्याचा मी साक्षीदार आहे. त्या साक्षीनं सांगतो की मी ह्या सर्वांसोबत आहे, पत्रकारांसोबत आहे, गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा मी सोबत आहे. पत्रकारांनी निसंकोचपणे समोर यावं, मी त्यांच्या सोबत जाईल. मी एवढी टर उडवली यांची. ते म्हणले की यांना काहीच माहिती नाही, यांना काहीच माहिती नाही. हे म्हणजे एका हिशोबाने रेडीमेड मिळालेलं सगळं आहे. त्याच्यामुळे चिंतन नाही, संघर्ष माहीत नाही, डेमोक्रेसी माहीत नाही, अरे रावी, हे सगळ्या गोष्टी आज मला म्हणजे हे मटेरियल मला तर माहीतच नाही कोण मटेरियल आहे. या मटेरियलला मी ओळखत नाही. परंतु हे असं मटेरियल इथं चालत नाही. आणि ही जी भाषा आहे ना, ही म्हणजे आमच्या सामान्य मराठीमध्ये माजलेपणाचं लक्षण आहे, माजलेपणाचं लक्षण आहे, माजलेपणाचं लक्षण.